नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे रविवार आणि रविवारी सकाळी लवकर उठून पूजा करून घेतली। सूर्यनारायण काढून घेतले मी पाटावर। छान अशी पूजा झाली, आरती झाली आणि आम्हाला जायचं होतं गावाकडे, तर डबा वगैरे करून घेतला आणि आम्ही आलो इकडे गावाकडे। तर छान असं शेतामध्ये आल्यानंतर कांद्याला फेरफटका मारला आणि ते कांद्याला पाणी सोडलेलं होतं, चिखल पण होता खाली। आणि टोळ कांदे आहे, बियाचा कांदा बघा किती हिरवागार आहे कांदा। आणि इकडून हळद आहे कांद्या शेजारी। आणि नंतर मी तुरीच्या शेंगा तोडल्या। तूर आता वाळायला लागली होती, पण कुठे मोठे तुरीच्या शेंगा दिसल्या तर तोडल्या मी। आणि ते कापूस बी घेतला थोडा वातीसाठी। तुरीच्या शेंगाची आमटी खूप छान लागते। तर अशा मी ते तुरीच्या शेंगा तोडून घेतल्या हिरव्या हिरव्या। तर हे बघा तुरी किती आल्या आमच्या तुरीच्या शेंगाला, झाड वाकलं पूर्ण खाली। आणि ते मेथीची भाजी घेतली, कोथिंबीर घेतला। आणि नंतर आम्ही ते उपवास सोडला। मी आहोंनी पण जेवण केलं। शेतामध्ये खूप छान वाटतं जेवण करायला। आणि मस्त इथे कांद्यामध्ये बसून आम्ही इथे जेवण केली। आणि नंतर घरी यायला निघालो तर त्या वाटामध्ये एक काकू मांडे करत होत्या। तर चला म्हटलं आपण त्यांचे मांडे बघून कशा करतात। पूर्ण असं हातावरच केलं त्यांनी आणि खाली ते माठ ठेवला चुलीवर, माठावर भाजले। खूप छान असे मांडे, चवीला पण खूप छान लागतात। आम्ही पण आणले ते विकत त्यांच्याकडून 7-8। आणि घरी आल्यानंतर फोडणीचं वरण, मांडे आणि शिमला मिरची खूप छान लागलं। आणि नंतर मी भाजीपाला काढून ठेवला शेतातला आणलेला। इथे शेरण्या, मेथीची भाजी, कोथिंबीर, करडीची भाजी, हिरवे टोमॅटो, लसणाची पात, आंबट चुक्याची भाजी, मिरच्या, तुरीच्या शेंगा। तर खूप सारा भाजीपाला आणला त्या शेतातून। आणि घरच्या शेतातला भाजीपाल्याची चव वेगळीच लागते। तर सर्व असं मी जोडून ठेवलं, भाजीपाला काढून ठेवला। तर बघा एवढा मोठा भाजीपाला आणला मी शेतातून। आणि हे बघा शेरण्याची भाजी तर खूपच छान लागते। प्लीज माझे व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।